कसं झालं आपण बघू, टेस्ट करून पहिले. मस्त आलाय, पण कसली मोठी साईज आहे बघा. हे सगळे साफ करून झालेले आहेत आमचे. आता तुम्हाला बनवताना दाखवू रेसिपी. तवा मसाला फ्राय करायचा आहे. मसाले आपले आगरी कोळी पद्धतीचे सगळे मोठी मोठी साईज आहे चिवण्यांची. तो वास एक नंबर सुटलाय. साईज बघू शकता तुम्ही, मस्त झालं एकदम. तर 2 पॅनमध्ये आपल्या झालं रेडी. आता तिसरी टाकले आपण. हो हो हो, मस्त रेडी झालंय बघा. टेस्ट. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आपण चिवणी बनवणार आहेत. ते चिवणी साफ करायचं चालू आहे. तेव्हा किती गाभोरण भरलेले आहेत, बाकी झाले. त्याने इंग्लिश मासा पण भेटलेत आम्हाला. ॲक्च्युली आम्हाला उरणशी आलेत, आम्ही पकडायला नाही गेलो. तर त्याची रेसिपी तुम्हाला बघायला भेटेल. तर हे चिवणे आहेत, त्यांना साफ करून घेतो आपण. पहिले साफ करायला पण कैच्या घेतल्यात. सुरी पण सुरी नको, आपण जरा मॉडर्न पद्धतीने साफ करू त्यांना. 3-4 साफ. किती मोठी साईज आहे बघा. आता हे सगळं पूर्ण रेसिपी तुम्हाला दाखवू बनवताना. एकदम मॉडर्न पद्धत आहे. कैचीने आम्ही साफ करतो, सुऱ्या बिऱ्या वापरत नाही. आता चिवणी वगैरे साफ करून, कसली मोठी साईज आहे बघा. हे सगळे साफ करून झालेले आहेत आमचे. आता तुम्हाला बनवताना दाखवू रेसिपी. आणि कशा पद्धतीने बनवायची मच्छी. आपल्याला तवा मसाला फ्राय करायचा आहे. तवा मसाला फ्राय बनवणार आणि थोडासा रस्सा पण करायचा ना. एकदम कालवण तुम्हाला दाखवतो याच्यात. आपला कालवण पण बनवू, आगरी कोळी पद्धतीचा कालवण. एकदम मजा येणार आहे. थोडा फ्रेश होऊन कपडे वगैरे चेंज करून आलो. आता आपण मच्छी बनवताना सुरुवात करू. बस तयारी चालू आहे. पॅन वगैरे ठेवले इथं, प्रिपरेशन चालू आहे. लसूण ठेचून झाले, कोथिंबीर पण आहे. बाकीचं साफ करून झालं सगळं. तर परत एकदा आपण लावू ताटात ना. सर्व मसाला मिक्स करताना तुम्हाला दाखवतो होता. हळद घ्यायची 1 चम्मच. मसाले आपले आगरी कोळी पद्धतीचे. गरम मसाला आहे. आणि आता हे सर्व मसाला मिक्स करून घेऊ आपण. आणि हे सगळे भरलेले चिवण्यांचा आपण पूर्ण फ्राय करणार आहेत. आणि यांचा आपण रस्सा करणार आहेत. त्याच्यात 2-3 इंग्लिश पण आहेत, कारण काही भरलेलं नाही म्हणून याचा आपण रस्सा करू. आणि बाकी एकदम सगळं फ्राय करू. आणि एकदम प्रॉपर आगरी पद्धतीने तुम्हाला रेसिपी बघायला भेटेल. आणि तिकडे आपला तो एअर फ्रायर आहे, त्याच्यात पण एक ट्राय करू आपण. बनवण्याचा प्रयत्न करू, कसा होता ते पण टेस्ट करून तुम्हाला सांगतो. आणि हे पण रक्त सांगतो. आता चवीनुसार थोडासा मीठ घेऊया आपण याच्यात. पावडर घेऊ, मिरची पावडर घ्यायची आता याच्यात. थोडी कलर चांगली आहे मिरची पावडरने. धना पावडर. मसाला एकदम मिक्स करून घ्यायचा. कलर भारी दिसतोय. आता मसाला मिक्स झाला सगळा. सगळा आपला घरीच बनवलेला मसाला आहे. आपण बाहेरशी फक्त ते आता कलरसाठी आपण तो एव्हरेस्टचा मसाला वापरला. बाकी सगळं आपल्या घरीच बनवलेला आहे. तर सुरुवात केली आता सर्व मसाल्यामध्ये भरायची चिवण्याना. त्या मसाल्यामध्ये बनवताना आणखी चांगली सवय आणि कडक पण होतात चिवणी. मिरची कुठली झाली तरी त्या मच्छी त्याच्या मसाल्यामध्ये बनवले ना तर एकदम कडक होते. थोडा ऑइल वापरलं ना, जास्त ऑइल वापरायची गरज नाही. मसाला एकदम स्टफ चांगला होईल एकदम. मिरची पावडर टाकलं त्याच्यामुळे कलर एकदम लाल भडक दिसतोय. घरगुती मसाले आहेत आपले. आणि घरात पण असं कुठले भारी भारी मच्छी, असं सीजनल मच्छी वगैरे आलं ना तर आमचा अन्नच बनवतो. कारण का ते प्रॉपर झाला पाहिजे. बाकी सर्व मस्तच बनवतात घरातले पण अन्नाच्या हाताला चव वेगळीच आहे. म्हणून आम्ही अन्नाला सांगतो दरवेळेला बनवलं असं सीजनल मच्छी वगैरे काय असेल ना तर अन्न आमचं एकदम मस्त मच्छी बनवतो.
आता मसाला लावून झाले सर्व. आता आपण फ्राय करायला सुरुवात करू. कमी तेलामध्ये बनवू आपण. आणि प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी आहे. बाकी कोण असेल आपल्या पद्धतीमध्ये मसाला मिक्स करून पण ओला करून पण बनवतात. आपण सुक्या मसाल्यामध्ये बनवणार आहोत. ही रेसिपी पण एक भारी लागते. तुम्ही एकदा ट्राय करा नक्कीच. आता आपण सगळे ताब्यात टाकायला सुरुवात केली आहे. सगळे मोठी मोठी साईज आहे चिवण्यांची. दोन्ही पॅनमध्ये चिवणे टाकलेले आहेत आणि फ्राय व्हायची सुरुवात झाली. तुम्ही बघू शकता. लसूण टाकतो थोडंसं अजून. आणि वरून लसूण टाकला आपण. आतमध्ये पहिले तेलात फ्राय नाही केला कारण का तो काळा होईल. त्यासाठी आपण वरूनच पहिले लसूण टाकला आहे. तसं लसणाचा फ्लेवर आलेला अजून चांगले. त्यांना आपण पलटी मारू. एक साईड तर डन झाली असेल तर बघू चेक करून. कलर कसा आला आहे. तर पण चिमटा येते पलटी मारा जरा. लसणाचा एक वेगळाच फ्लेवर आहे याच्यामध्ये. आपण खाली टाकलं नाही. खाली टाकलं असतं तर चाललं असतं पूर्ण. ही मेन आता वास एवढा मस्त आलाय ना. तर ही सगळी आगरी मसाल्यांची कामाल आहे आणि घरगुती मसाले आहेत सर्व. आणि ही वस्तू तुम्हाला प्रत्येक आगरी कोरी घरात दिसणारच कारण काय की याच्यानंच तेल ठेवणार. तुम्हाला किती मॉडर्न जरी झाले तरी ही याच्यात दुसरा ते येणार नाही. तो वास एक नंबर सुटलाय. साईज बघू शकता तुम्ही. मस्त झालं एकदम. तो फ्राय होतं त्याची टेस्ट लय भारी येईल. आता ताट काढलाय. हे बघू शकता कशी रेडी झालेत मस्त. वाफेवर मस्त झालं अजून. आणि आपण लगेच टेस्ट करू. खाऊन दाखवू तुम्हाला कशी भारी झालेत का नाही. तुम्हाला नक्की टेस्ट करून सांगतो. गाबोली बघू शकता. गाबोली कसं भरलेले आहेत सगळे गाबोल्यांच्या. आणि एकदम कमी तेलामध्ये बनवलाय. तरी पण तेल बघू शकता किती आलं यांचा. हा एक आपलं पॅन रेडी होता. गाबोली कशी एकदम मस्त. गाबोली पण शिजते. एकदम मोठी साईज टाकली आपण चिवण्यांची. हे बघा एकदम मस्त रेडी झाले. त्याच्यावर झाकण देऊया आपण. थोडासा फ्लेवर कोथिंबीरचा. दिसायला असे एकदम बाहेर दिसतंय बघा. कडक झाले बघा चिवणी. आणि एकदम सोपी पद्धत आहे कडक करायची. कमी तेल टाकायचं आणि सुक्या मसाल्यामध्ये बनवायचं. ओल्या मसाल्यामध्ये जर बनवला तर मग तो लूज होतो. हां गाबोली बघा. गाबोली सेपरेट निघाली. एक नंबर आहे गाबोली. एकदम रेडी झाले तर आपले थोडेसे एकदम कडक करू. त्याच्यानंतर आपण थोडासा कालवण बनवू चिवण्यांचा. कालवणासाठी इथं आपण ठेवलेत रस्सा बनवू. आता हे चिवणी रेडी झालेत. त्यांना आपण काढून ठेवू कारण का आपल्याला अजून यांना पण फ्राय करायचं आहे. एकदम कडक झालेत. आणि गाबोली पण बघू शकता. प्रत्येकाची गाबोली एकदम भरलेली. या सगळ्या गाबोल्या आहेत. ते झाले. एक जरा गाबोली खाऊन बघतो मी. मस्त आलंय. सेपरेट गाबोली. आता आपण कालवण बनवायची सुरुवात केली. या टोपशीला काय बोलतात? म्हटलं लंगरी टोपशीवर. आता याचं आपण कालवण बनवणार आहे. हे भरलेलं नाही. कालवण बनवण्याची सुरुवात केली. पहिले लसूण. काय काय टाकतं वहिनी याच्यात? लसूण, मसाला, हळद,
कालवणाचं काम चालूच आहे, पण त्याच्या आधी आपण चिवणे टाकू याच्यात. जरा मसाला शिजवून घेतला. अशी आपली चिवणी. जरा आपण याला वाफेवर शिजून घेऊ. इकडे आपले चिवणी पण होतात रेडी. एक इकडे या साईडला पण रेडी आहेत. आता आपले या साईडला चिवणी रेडी झालेत. याच्यानं कालवण होतं आपला. आणि त्याच्या आधी आपण मी बोललो होतो तुम्हाला एअर फ्रायरमध्ये एक चिवणा लावून बघू कसा होता तो. त्याच्यात ऑइल वगैरे काय लागत नाही. तर ट्राय करतोय. पहिला मेन्यू सिलेक्ट करून, मला माहिती नाही त्याची जास्त. टायमिंग सेट करून, मला याच्यातली आयडिया नाही काय. आपण एक एअर फ्रायरमध्ये ठेवला चिवणा, बघू कसं होतंय ते. तो भेटू आपण रेडी झाल्यानंतर. एअर फ्रायर आपण लावलाय, तो पण आपला रस्सा पण झालाय रेडी. मस्त उकल आले. आपण टेस्टिंग करून सांगू तुम्हाला. त्याच्या आधी आपण पहिला एअर फ्रायरमधला पाहू कसं झालं तो. आता आपला चिवणा झाले का आपण बघू. 1च मिनटं राहिलं याचा. 1 मिनटात आपण त्याला खोलणार आहोत. तर 1 मिनटं पण झाला आहे. हो हो हो, मस्त रेडी झालं आहे बघा. टेस्ट करतो पहिले याला कसं झालं आहे सांगतो. आणि शिजलं आहे पण याला खाणार आहेत. गाबोली पण कडक झाले. तर टी व्ही बघता बघता तर ब्लॉग पण लावला इथं समोर. चिवण्यांचाच ब्लॉग आहे. आणि इथं आपण चिवणे खाणार आहोत. तर रेडी झाले. कसं झालं आपण बघू टेस्ट करून पहिले. मस्त आलं आहे. एअर फ्रायरमध्ये काय होतं, तेल कमी लागतं. आणि आपलं तव्यासारखं झालं, मस्त लागतं एकदम. चिवणी एक नंबरच आहेत. कारण का वल्गनीची चिवणी खायला मजाच येतं. आणि काय ती वर्षातून एकदा दोनदाच भेटतात ती सुरुवातीच्या पहिल्या पावसामध्ये. आणि तुम्ही रेसिपी बघली, तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.